तर आज आपण एक अनुभव आपल्याला सांगणार आहे. ते म्हणजे माझ्याजवळ एक कर्नाटकची ताई आली होती. तर त्यांचे दोन्ही गुडघे दुखत होते. तर गुडघे दुखत असताना त्यांना माझ्याकडे पहिला ट्रीटमेंट केलो, दुसरा केलो, तिसरा केलो, पण त्यांना काही रिझल्ट येत नव्हता. तर त्यांना मी सहजरित्या बोललो, ताई तुमचं स्वभाव थोडस रागिष्ट आहे, तुम्ही कोणावर तर रागात आहोत का? तर त्यांनी सांगितले मला की माझ्या सासूवरती खूप मी रागात आहे. तर मी त्यांना सांगितलं, ताई हे स्वभाव तुमचं सोडा आणि सासूचं काळजी घ्या आणि सासूला माफ करा. तर माझ्याकडे चौथ्यांदा त्या ताईनं आली आणि मला सांगितले की सर तुम्ही सांगितल्यासारखं सासूला मी माफ केले आणि सासूला गेल्या गेल्या घरी आई चहा देऊ का म्हणून विचारले. तर दे म्हणून सांगितले. तर त्याने सहजरित्या प्रेमानं त्याला सासूला चहा दिली. तर चौथ्यांदा आल्याच्या नंतर मला त्या ताईनं बोलले की सर तुम्ही सांगितल्यासारखं मी प्रेमानं चहा दिली आणि प्रेमानं मी माझ्या सासूशी वागायला सुरुवात केली मनापासून. तर माझं आता गुडघा दुखायचं 99% तर नाही असल्यासारखं वाटत आहे. शक्यतो 100%च नाही असं समजा म्हणून मला त्यांचा अनुभव सांगितले. तर बघा ह्या ठिकाणी आपण कोणावर रागात असेल, कोणाला बोट दाखवत असेल, कोणाला दोष देत असेल, कोणावर आपण रागात असेल, आपण प्रेमानं सुद्धा वागत नसणार तर आपल्याला दुखणं येऊ शकतात. हे ह्या ठिकाणी सिद्ध होतात. अशा प्रकारे माझा एक अनुभव आपल्या सोबत मी शेअर केलो. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके.